नमो नमा. आपण बघत आहात ओम संस्कृत यूट्यूब चॅनल. आज आपण पठ विधिलिंग लकार परस्मैपदीनं बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये विधिलिंग लकाराचे प्रत्यय, क्रियापद कसे बनते व सर्वनामातील वाक्यरचनेमध्ये कशा प्रकारे चालतो तसेच त्याचे भाषांतर देखील आपण बघणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विधिलिंग लकार याचा वापर अपेक्षा, इच्छा, योग्यता, शक्यता इत्यादी प्रकारे या लकाराचा वापर केला जातो. विधिलिंग लकार परस्मैपदीनं प्रत्यय पुढीलप्रमाणे आहे. विधिलिंग लकाराचे परस्मैपदी प्रत्यय ऱ्हस्व इकारादी आहे. इत, इताम, इयुः, इहि, इतम, इत, इयम, इव, इम. पठ हा धातू आपण घेतलेला आहे. पठ म्हणजे वाचणे होय व हा धातू पहिल्या गणातील असून याचे विकरण अ आहे. पठ अधिक अ असे मिसळून पठ हलंतरहित बनते. याला आपण अंग असे म्हणतो व अंगानंतर प्रत्यय लावले जातात. अकारांत अंगापुढे ते प्रत्यय आल्यावर सर्वच रूपात एकार बनतो. पठेत, पठेताम, पठेयुः, पठेः, पठेतम, पठेत, पठेयम, पठेव, पठेम. पठ प्रत्यय लावल्यानंतर क्रियापद कशा प्रकारे बनले ते आपण बघितले. आता आपण पठ या धातूचा तद या सर्व नामातील पुल्लिंगम, स्त्रीलिंगम, नपुंसकलिंगम तसेच एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम मध्ये वाक्यरचना कशी तयार होते ते आपण बघणार आहोत. सहा पठेत, तौ पठेताम, ते पठेयुः, सा पठेत, ते पठेताम, ताः पठेयुः, तत् पठेत, ते पठेताम, तानि पठेयुः, त्वं पठेः, युवां पठेतम, यूयं पठेत, अहं पठेयम्, आवां पठेव, वयं पठेम. पठ या धातूची वाक्यरचना आपण बघितली. आता आपण पठचे भाषांतर बघणार आहोत. सा पठेत, त्याने वाचावे. तौ पठेताम, त्या दोघांनी वाचावे. ते पठेयुः, त्या सर्वांनी वाचावे. सा पठेत, तिने वाचावे. ते पठेताम, त्या दोघींनी वाचावे. ताः पठेयुः, त्या सर्वांनी वाचावे. तत् पठेत, त्याने वाचावे. ते पठेताम, त्या दोघींनी वाचावे. तानि पठेयुः, त्या सर्वांनी वाचावे. त्वं पठेः, तू वाचावे. युवां पठेतम, तुम्ही दोघींनी वाचावे. यूयं पठेत, तुम्ही सर्वांनी वाचावे. अहं पठेयम्, मी वाचावे. आवां पठेव, आम्ही दोघींनी वाचावे. वयं पठेम, आम्ही सर्वांनी वाचावे. सदर भाषांतरामध्ये
वाक्यरचनेनुसार काही वेळा बदल देखील होऊ शकतो हे आपण लक्षात ठेवावे. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका. तसेच ओम संस्कृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा व मित्रपरिचितांसोबत शेअर देखील करा. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. पुनर्मिलामः.